संदेश पाटील यांनी म्हटलं होतं की पहिली सुरुवात प्रिन्स मूव्हीजने भादवड येथीलच भादवड टेमघरपाडा येथील या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरच केली आहे आणि मला असं वाटतं की जेबी ट्रॉफी पासूनच त्यांनी ती सुरुवात केली आहे. मैदानाच्या आतमध्ये विशेष पाटील हे सुद्धा आहेत जे ज्यांनी सरपंच पदाचा पदभार सांभाळलाय. आता सुद्धा आपल्या टीमला सांभाळण्याकरता एक एक मोहरा गोलंदाजी मार्गावर त्यांना चांगला आणावा लागेल जो कमीत कमी धाबा खर्च करेल. पुन्हा आता बेनीची जोडी उतरलेत यश पाटील आणि श्याम चौधरी हे आता उतरलेत. याआधी किसन या खेळाडूला आपण प्रारंभिक फलंदाज म्हणून पाहिलं होतं. यश पाटील आणि श्याम चौधरी उतरलेत. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर गोलंदाज मयूर, चांगला गोलंदाज आहे मयूर. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आमचे गुणलेखक सुवर्ण अक्षरामध्ये अर्थातच असं वाटतं की त्यांचं नाव आपण नोंदवावं. ज्या पद्धतीने लेखाचोखा दुपारच्या 17 पासून ते आता मध्यरात्रीपर्यंत त्याने आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे आणि अचूक माहिती षटकार किती लागले, चौकार किती लागले, कोणत्या खेळाडूने किती धावा बनवल्यात, वाईट किती पडलेत, सर्व जो माहिती हवी असते ती सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मयूरचे पाटील यांनी पोहोचवलं आहे. भादवड येथूनच ते बिलॉंग करत आहेत. एक चांगले आज जर आपण बघितलं तर इव्हेंट्स मॅनेजमेंटची भूमिका त्यांचीसुद्धा फार मोलाची असते आणि म्हणूनच त्यांचं कौतुक असेल. होळी आपण दोन बॅटर उतरलेत. स्ट्राईक इनकडे कोण राहतोय, यश पाटील राहतील की श्याम चौधरी राहतील. यश पाटील स्ट्राईक इनकडे राहत आहेत, श्याम चौधरी नॉन स्ट्राईक इनच्या दिशेने जात आहेत. 4 षटकांमध्ये 50च्या आसपास पुन्हा प्रयत्न करतील हे दोन बॅटर असं वाटतंय. आज क्रिकेटची प्रसिद्धी इतकी झाली आहे की सर्वच ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा आहे आणि या उलट अधिक उत्तर प्रदेश UP मध्ये सुद्धा अनेक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा सुरूच असतात आणि तिथूनच आपल्याला काही मोहरे आपल्यापर्यंत मिळत आहेत. जसं आपण बघितलं तर अंकुर सिंग, धीरज सिंग सारखे टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू आपण बघितले जे महाराष्ट्रामध्ये येऊन चांगला परफॉर्मन्स देतात, प्रदर्शन करत आहेत. चला मॅच ऑन करायची आहे, मॅच सुरू करायची. आपण अजिबात टाइमपास करू नका. आपण अजूनही सामने खेळवायचे बाकी आहेत यानंतर देखील. चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे 2 पंच उतरलेले आहेत, रमेश रईस आणि नक्कीच आमची रजा घेत आहेत सततदा तरे याच्या माध्यमातून उद्याची या स्पर्धेला मेजवानी आहे. उद्याच भोजन दाते जेवणाची व्यवस्था झालेली आहे या स्पर्धेला. आजच त्यांना ओल्ड 40 माध्यमातून सदस्यपद जाहीर झालेलं आहे आणि आज त्यांची उपस्थिती इथे आम्हाला लाभलेली आहे. थँक्यू सो मच. उद्या देखील आपण या स्पर्धेमध्ये 1:20 हा पहिला बॉल पडतोय पहिल्या इनिंगचा. सुचितचा फटका खेळायचा होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईट बॉल घोषित केलाय पंचाने आणि पहिलाच बॉल वर 1 धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला. चांगलं क्रिकेट त्यांच्या खेळाडूने आतापर्यंत दाखवलंय. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 37 धावा केल्यानंतर त्या 37 धावा डिफेंड करण्याचं काम केलं होतं नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने आणि इथे हा बॉल स्विचिट करताना चुकलाय यश पाटील हा खेळाडू. गोलंदाजी मार्गावर मयूर तयार, फिल्डर सीमारेषेलगत तैनात केले गेलेत. फ्लाईट हिट चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला चिडला होता श्याम चौधरी, डोक्याच्या इनकडे होता. 2 धावा मिळवल्या जात आहेत, 2 धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक 1 शॉटचा इशारा, एकच धाव असेल. ही 1 धाव एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 2. चेंडू टाकून चालत 2. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा, 1 शॉट घेतली, एक वाईट चेंडू टाकलाय लक्षात घ्या. पुढचा बॉल यस जरी भारी भक्कम शरीर यष्टी असले तरी रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये श्याम चौधरीला
आपण वेगाने धावताना बघतोय. म्हणूनच खुल्या गटामधून त्याला मोठमोठ्या संघांमध्ये आमंत्रण असतं. जे आमंत्रण तो स्वीकारत असतोय, मग ती रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असो, रतनबुवा सारखी मोठी क्रिकेटची स्पर्धा असो, भिवंडीमधील मोठ्या स्पर्धा असो, पालघर जिल्ह्यातील मोठ्या स्पर्धा असो. मोठा फटका, चांगला फटका, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप झालाय आणि एक धाव पूर्ण केली बॅटरने. एक धाव यश मिळवतोय. एका धावण्याची धावसंख्या झाली 3. आनंदवाडी चॅम्पियन. या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण श्याम चौधरीला बघितलं होतं आणि त्याही पेक्षा मोठं म्हणजे कोलकाता येथे जाऊन सुद्धा त्याचा चांगला परफॉर्मन्स आपण बघितलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर आहे ती 3 धावा. स्कोर इज 3. धावसंख्या 3. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला पॉइंटच्या दिशेने वळवलं. एक धाव पूर्ण केली. फंबल झालं क्षेत्ररक्षकाद्वारे आणि फायदा उचलताना या 2 धावा होतात पूर्ण. कदाचित तिसरी धाव सुद्धा मिळू शकते बॅटरला. ओव्हर थ्रो होतोय. लगोरी या खेळाची आठवण या ठिकाणी झाली काही क्षणात आणि धावसंख्या 2 ने पुढे 3 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 6 वर. स्कोर इज 6. श्यामच्या बॅटमधून या 3 धावा आल्यात. 3 धावा पळून पूर्ण केल्यात. याआधी पहिला चेंडू टाकला त्यावेळेस वाईड होता. आता 4 बॉल टाकून झालेत. 5 बॉल टाकून झालेत आणि धावसंख्या आहे धावफळकावरती 6. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा. क्रॉस बॅटने खेळायचा होता. चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये थांबतोय. एकच धाव मिळाली बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं षटक संपतंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. बिनबाद नाबाद 7 अशी सुरुवात केली आहे नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने. अगेन्स्ट आपण बघतायत आई गावदेवी विहाना पिसे संघाविरुद्ध. पुन्हा एकदा डावपेच आखण्याकरता टीम जवळ येतात, परंतु अशातच आपला वेळ सुद्धा जास्त वाया जातो. कॅप्टन हे लक्षात घ्या. महत्त्वपूर्ण आहे तुमची टीम मीटिंग. याआधीच तुमचा गोलंदाज तुम्ही ठरवा आणि खरं तर गोलंदाज कोणता आणावा हे सर्व करण्याकरता कॅप्टन यष्टीरक्षक यांची भूमिका फार महत्त्वाची असते. वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटं हे तुम्हाला 3 षटकांकरता दिलेत आणि एक षटक टाकण्याकरता खर्च झालेत 6 मिनिटं. 4 मिनिटं खर्च झालेत एका षटकाकरता. आता गोलंदाजी मार्गावर नंबर 2चा गोलंदाज षटक टाकण्याकरता येत आहेत जयेश शेलार. जबाबदारी त्याची सुद्धा असेल. येलो जर्सी मध्ये त्यांचे खेळाडू बघायला मिळत आहेत. टक रंग आहे पिवळा रंग आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश शेलार तयार. समोर उजव्या हाताचा बॅटर आहे यश पाटील. स्ट्राईक इन कडे जय तयार. थोडस कॉन्सन्ट्रेशन भंग होतोय यश याचं आणि त्यामुळेच थांबवलं गेलं बॉलरला. डेड बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. चेंडू हवेत होता तिथे चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळते 4 धाबा बॅटर यश ला आणि चौकाराच्या मदतीनं तो धाव फळक वाढवतोय. धाव संख्या पोहोचली 11 वर. स्कोर मोज ऑन 11. 11 धाबा. स्कोर इज 11. पहिल्याच बॉलला सामोरे जात असताना चांगला पावित्रा बॅटर यशचा. चौकार मिळाला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचा फायदा उचललाय
आणि 4 धाव मिळत आहेत. आता सुद्धा ऑफ स्टंपवर सफळ झाला, थोडासा पुढे आला आणि मिडविकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. एकच धाव असेल बॅटर करता. आज इतिहास घडवण्याची गरज आहे प्रत्येक टीमला. संधी पुन्हा पुन्हा येत असते आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं असं. धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 12 धाबा 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा आजच्या दिवसात इतिहास खऱ्या अर्थाने रचला तो आई गावदेवी विहाना पिसे टीमने. एका षटकामध्ये 20 ची गरज असताना त्या पूर्ण केल्या. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट पट्ट्या बाहेर दणदण करत चेंडू सीमारेषे पार. मिळत आहे धाबा 4. जेबी ट्रॉफी 2025 मधील शानदार दिमागदार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या आहे ती 16 धाबा 16. अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला बॅटर श्याम चौधरी याच्याकडून. आता मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय त्या फिल्डरचा. एकच धाव श्याम पूर्ण करतोय. खूपच सुंदर फिल्डिंग केली, तारीफ करेन मी त्याची. हालात चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं, गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. अशा प्रकारचं हे दृश्य पाहायला मिळालं या फिल्डरचं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि धाव फळकावर धाबा लागले जात आहेत त्या 17 धाबा. पुन्हा एकदा पाहिलं जात आहे तिसऱ्या पंचांकडे. काय केलं ते बघूया. चांगला एफर्ट त्या खेळाडूचा बघायला मिळाला. सेफ फिल्डरने 5 धाबा सुरक्षित केल्यात आपल्या टीम करता आणि त्यामुळेच त्याच्याकरता टाळ्या त्या ठिकाणी होत आहेत, टाळ्या वाजल्या जात आहेत. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 17 धाबा. षटकातील पुढचा बॉल असेल. ओ स्विंग अँड मिस. पुढील होणारा मॅच असेल फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जगदीश 11 चाविंद्रा. जगदीश 11 चाविंद्रा टीमचे कॅप्टन आलेत. फ्रान्सी 11 टीमचे कॅप्टन या. वळूया आपण मॅच कडे. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला. एक धाव मिळाली. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकली. लेग बाईचा इशारा आलाय. 2 षटकं समाप्त झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा 18 विदाउट लॉस. दोघंही बॅटर सीट अँकर रोल अदा करत आहेत. भागीदारी चांगली होते. दोघांमध्ये भागीदारी वाढत चालली आहे आणि ती तोडण्याकरता काहीतरी आता डावपेच फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे त्या ठिकाणी केले जातील. इतिहास लिहायची गरज आहे. म्हणतात ना की आयुष्य हे एखाद्या पेनासारखं असं. म्हणूनच त्यातील शाई संपण्याआधी आपला इतिहास हा लिहून टाकला पाहिजे आणि तो इतिहास लिहण्याकरता दोन्ही टीम या ठिकाणी सज्ज होत आहेत. नवीन गोलंदाज आलाय पियुष. समोर फलंदाज आहे यश पाटील. चांगलं बॅटल हा रंगेल असं वाटतंय. आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत नाना स्पोर्ट्स टेमघर. बॅटर 9 वरती खेळतायत. यश स्विच हिट केलंय. चेंडू स्क्वेअर थर्डमॅन पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट थेट 6 धावांकरता षटकार. चांगला पवित्रा पाहायला मिळतोय बॅटरचा. उलटा पुलटा ज्याला आपण म्हणू शकतोय. ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूची आठवण झाली. मॅक्सी द बिग शो असं ग्लेन मॅक्सवेलला म्हटलं जातं. 14 ऑक्टोबर 1988 साली सिडनी येथे जन्मलेला खेळाडू आज अधिराज्य गाजवताना दिसलं आणि ते विश्वचषकामध्ये आपण अफगाणिस्तान संघाविरुद्ध पाहिलं सुद्धा. त्या खेळाडूची आठवण नुकताच करून दिली. स्विच हिटचा फटका खेळत असताना बॅटर यशने. स्कोर मूव्ज ऑन 24. धावसंख्या 24. बिनबाद नाबाद चांगली
धाव संख्या उभारली जाते. 2.1 बॉलची समाप्ती. धाव संख्या आहे ती 24 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. आता स्लॉक करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय की नाही ते बघणार आहोत. जर नॉन स्ट्राईक इनच्या यष्ट्यांच्या दिशेने जर चेंडू आदळला असता तर मग श्याम चौधरी या खेळाडूला धोका होता. लेग बायचा इशारा. 2 धाव मिळत आहेत. 2 अतिरिक्त धावेनिशी धाव संख्या 26. बिनबाद नाबाद 26 धाबा. आता ही धाव संख्या वाढत चाललंय. धाव संख्या मोठी होत चाललंय. भागीदारी तोडण्याकरता डावपेच आखावे लागतील. ब्रेक थ्रू हवा आहे. विकेटचा शोध घेत आहेत गोलंदाज पियुष. 2 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. क्रॉस बॅट स्ट्रोक. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय. 1च धाव मिळाली. आता श्याम चौधरी स्ट्राईक इन कडे आलेत. त्यामुळेच थोडस दचक वचक त्याची आता पाहायला मिळेल काय. स्कोर मोज ऑन 27. बिनबाद 27. सर्वात लांब लचक भागीदारी बघायला मिळतोय. म्हणजेच दोन्ही ट्रेनचे डबे बरोबर पटरीवर आहे. आणि आठवण झाली की सर्वात जर आपण मोठी एक्सप्रेस बघितली तर ती सुपर वासुकी नावाची मोठी ट्रेन आपल्याला बघायला मिळते. जिची लांबी 3.5 किलोमीटर लांब आहे आणि 295 डबे त्या ट्रेनला असतात. तशीच ही भागीदारी मोठी होत चालली. स्क्वेअर लेग मध्ये आता चांगला फटका खेचला गेलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव मिळणार नाही बॅटरला. एका धाब्याच्या साह्यानं धाव संख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा 28. 28 धाबा. बिनबाद नाबाद. दोन्हीही बॅटरने त्रस्त केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणि म्हणूनच विजय पाटील काहीतरी आता डावपेच आखण्याकरता तयार आहेत. विकेट हवाय आहेत. आई गावदेवी विहाना पिसे टीमला. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त विजय त्यांनी नोंदवला होता राहणार संघाविरुद्ध. आणि आता कुठेतरी ते कमी पडतायत. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 29. 29 फॉर नो लॉस. 4 बॉलची समाप्ती. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 29. ओहो आता ब्लॅक होलचा चेंडू टाकलाय. ब्लॅक होलचा चेंडू टाकलाय. त्रस्त केलं बॅटरला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 29 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो इन 3rd ओव्हर. पाहूया बॅटर काय करतायत. बघूया काय घडलं. अपील जोरदार केलंय. हाऊस दॅट. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेता घेता यश याला धावाच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 30 धाबा 1 गडी बाद. धावबाच्या स्वरूपात यश बाद झालंय. भागीदारी आता तोडली गेली. परंतु दोन्ही बॅटरने मिळून एकमेकाला चांगली साथ दिली आणि त्या 30 धाबा पहिल्या विकेटच्या भागीदारी करता बनवल्या. हे चांगलं काम या 2 बॅटरचं. आता बघूया किसन मात्रे गेलेत. मागच्या मॅच मध्ये किसन मात्रे सुद्धा चांगला फटका खेळताना दिसले होते. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव आहे आणि त्यामुळेच फायदा होऊ शकतोय नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला. त्यांच्याकरता हे मैदान काही जुनं नाही. या मैदानावर अनेक मॅचेस त्यांनी जिंकलेत. प्रभाव दाखवलाय किसन मात्रे या खेळाडूने आणि तोच खेळाडू स्ट्राईक इन कडे असेल. श्याम चौधरीला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नामध्ये असतानाच यश हा धावबाद होताना दिसला. यशने जाता जाता चांगलं काम केलं होतं. लास्ट विकेट जर आपण यशची बघितली तर त्यांनी 1 षटकार आणि 1 चौकार सुद्धा ठोकला होता. 17 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. आता किसन मात्रे स्ट्राईक इन कडे. ओहो चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली लांबी कमी. फक्त हलक्या हाताने खेळण्याकरता गेले किसन मात्रे आणि हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेलाय जिथे शेल टिपला गेलाय. विकेटचं पतन लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा दुसरा धक्का. गोलंदाजी मार्गावर विनय पाटील संघनायक आहेत आणि संघनायकांची उंची बघा. त्या उंचीचा फायदा सुद्धा होतो त्यांच्या टीमला. न्यू बॅटर इन
नवीन बॅटर आता उतरत आहेत. तेजस चौधरी, नवीन बॅटर गेले तेजस चौधरी. न्यू बॉलर विनय आणि बॅटर आहे तो म्हणजेच तेजस. ओ मिडल स्टंपवरचा चेंडू होता, ऑन साइडला तेजसने वळवलाय. एक धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात ते 21. दोन बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये, चुलत बंधू आहेत जे आपल्याला खेळताना दिसत आहेत, श्याम चौधरी आणि तेजस चौधरी. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर आहे ती 31 धाबा. 4 बॉल शिल्लक आहेत. श्याम चौधरी आता स्ट्राईक इन कडे असेल. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. सर्वात वजनदार खेळाडू आहे या टीमचा आणि रॉक ऑफ टेमघर असं त्या खेळाडूला म्हटलं जातं. मोठ्या मोठ्या गोलंदाजाची पिसे काढण्याचं काम त्याने आतापर्यंत केलं. काय पिसे संघाविरुद्ध चांगली बॅटिंग तो करेल. फुलटॉस बॉल वर काढलंय काम. चेंडू गेलाय लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब. षटकार. पाहूया हा चेंडू कसा होता, परंतु फटका तर चांगला दिसलाय. 6 धावा प्राप्त केल्यात बॅटरने. 6 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 37 वर. शॉर्ट बॉल होता आणि त्याच्यावरच एक चांगला मोठा फटका खेचलाय तो म्हणजेच बॅटर श्याम चौधरीने. धावसंख्या 37, स्कोर इज 37. आता अगदी योग्य पद्धतीने धावफळक आपल्याला सजताना दिसतोय असं वाटतंय. विनय कर्णधार आहेत. विनय, ओहो गुड बॉल, गुड बॉल. चांगला बॉल टाकला, बीट केलं जातोय. आता मात्र बॅटरची कृती हालचाल बघितली, खरोखरच कमजोरी ओळखणं फार महत्वाचं आहे आणि विनय त्याच्यामध्ये चतुर आहे जे आपण बघितलं. धावसंख्या आहे ती 37 धाबा. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. श्याम चौधरी तयार. आता ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. धाबा लागल्या जात आहेत 38. पहिला जो मॅच होता त्यांचा त्यावेळेस त्यांची धावसंख्या 37 होती आणि 38चं टार्गेट होतं समोरच्या संघाविरुद्ध. ते टार्गेट समोरच्या संघाला चेस करून दिलं नव्हतं, त्यामुळेच फिल्डिंग करणाऱ्या टीमवर एक तो प्रेशर असेल. पुढचा बॉल, ओ स्विंग अँड मिस. वाईड लाईनच्या आतून चेंडू टर्न होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. काय घडले बघूया. किती चेंडू टाकून चलेत, तर 5 चेंडू टाकून चलेत विनयचे. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट असं त्याला म्हणावं लागेल. बांधून ठेवलं एका चांगल्या खेळाडूला. आता हा वाईट बॉल असेल. अतिरिक्त धाव मिळाली. पुन्हा एकदा बदल करण्याच्या प्रयत्नामध्ये वाईट चेंडू टाकला जातोय गोलंदाजा करवी. धावसंख्या 39. थँक्यू सो मच आयोजक कमिटीचं, आम्हाला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी त्यांनी दिली. शेवटचा बॉल, फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे काय करतायत बघूया. व्हॉट हॅपन. विकेट मिळाली आहे. विकेटचं पतन झालंय आणि ह्याच बरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 39 आणि 40 धाबांचं लक्ष असेल. 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. आयोजक कमिटीचा आम्ही क्षमा मागतोय, इथून रजा घेतोय, कारण कालच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण भरपूर वेळ या ठिकाणी घालवलाय आणि आज सुद्धा आपण बघितलं तर चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या, परंतु 2 दिवसाचा माझा अनुभव खूप चांगला होता या स्पर्धेचा, त्यामुळेच मी इथून रजा घेतोय. पुन्हा जर संधी मिळाली पुढच्या वर्षी तर निश्चितच मी पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये जॉईंट होईन.
नक्कीच आपण एक स्वागत आणि सन्मान देखील करू. गेले 2 दिवस ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला, कामांचा गोड आवाज आहे. संदीप गावंड सरांचा आवाज इथे तुम्ही ऐकला. त्यांचा आपण एक मानस सन्मान मी दिनेशदादा चौगुले यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. मित्रांनो, टेनिस क्रिकेट बॉलमधील एक मोठे खेळाडू आहे दिनेश चौगुले आणि त्यांच्या शुभास्ते हा मानस सन्मान इथे संदीप सरांचा आपण करत आहोत. या मुख्य व्यासपीठावर आपण आलात. या स्पर्धेमध्ये 2 दिवस आपल्या आवाजाची जादू नक्कीच दाखवली आमच्या सर्व खेळाडूंना. त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचा आठवण असणारा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. आपण वेळ न घेता पुढच्या मॅचचा टॉस देखील करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण जोडायचे. कॅप्टन राज तयारीमध्ये आहे मॅच खेळण्याकरिता. फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा टीमचे कॅप्टन, चला आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. कॅप्टनने यायचंय. फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा टीमचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. महत्वाचा टॉस आहे. आपण चंद्रकांत जोशी यांच्या शुभास्ते करत आहोत. तर हा महत्वाचा टॉस भिवंडी इमर्जिनच्या माध्यमातून हा मॅच खेळला जात आहे. एका बाजूला डीजे दीपेश आहे आणि दुसऱ्या बाजूला भाविक मंडप डेकोरेटर्स. कॉल आहे तो म्हणजेच फ्रान्सी 11 ठाकरेच्या पाड्याच्या कॅप्टनचा. भाविक मंडप डेकोरेटर प्रेस टॉस होईल. आपण टॉस बॉक्स मध्येच हा टॉस करायचा आहे. भाविक मंडप डेकोरेटर असा कॉल आहे आणि आलेला आहे डीजे. बसून घ्यायचं आपण, फक्त आपण निर्णय घेऊया. राज टॉस जिंकले, काय निर्णय? फिल्डिंग. राज भरपूर उशीर झालेला आहे आणि खेळाडू भरपूर वाट बघतात की कधी मॅच सुरू होईल आणि आता टॉस जिंकले, फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा ज्या संघाने या मैदानावर एक ट्रॉफी जिंकले, दुसऱ्या स्पर्धेमध्ये ते चांगले खेळत आहेत. किती त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? 30 ते 35 सामना रंगतदार होईल. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. नक्कीच राज पाटील एक हसता चेहरा आहे. मात्र फ्रान्सी 11 संघाकडे चांगले खेळाडू आहेत. आपण टॉस जिंकल्याचा आपला निर्णय काय असता? फिल्डिंग केली. आता बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 40+. कसं वाटतं? कारण की नाईट स्पर्धा खेळायला मिळते आणि जाता जाता फ्रान्सी 11 ठाकरे पाडा हा संघ खूप चांगला खेळतोय. टीमकडून काय अपेक्षा आहे महत्त्वाच्या मॅचमध्ये? एवढी रात्र झालेली, एवढे थांबलेले, तर जिंकलोच पाहिजे. नक्कीच तुमच्या संघाने शुभेच्छा आहेत. मित्रांनो, टॉस झालेला आहे तो म्हणजेच जगदीश शिरबन चाविंद्र टीम संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जात आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. डीजे प्रमोद. ऐकूया आपण मयूर पाटील यांचा आवाज. या डावामध्ये एक उभरता समालोचक आहे, त्यांचा आवाज देखील पोहोचणं फार महत्त्वाचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे प्रमोद. धन्यवाद संदेश पाटील. तर 4 षटकांची समाप्ती आणि नानास्पोर्ट टेमघर संघाने धावा काढल्या तर 39 आणि 40 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते विहाना पिसे या संघाविरुद्ध. सलामीची जोडी मात्र इथे मैदानात येताना दोन्ही बॅटर विनय पाटील आणि पियुष पाटील अशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये. अगदी मयूर पाटील आता संधी दिलेली आहे. आपण समालोचक त्यांचं तुम्हाला ऐकायला मिळेल. मागच्या स्पर्धेमध्ये आमच्या सोबत ते होते, द्रौपदी राजाराम पाटील स्मृती चषकामध्ये. आता इथे आवाज मयूरचा तुम्हाला ऐकायला मिळेल.
मॅच देखील फार मोठी मॅच आहे. चला पहिला डाव समाप्त झालेला आहे आणि आता इथे फिल्डिंग जी आहे लावली गेली आहे नाना स्पोर्ट टेमघर संघाच्या माध्यमातून. 40 धावांचं एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. बॅटर देखील आलेले आहेत. चला बॅच सुरू करायची आपण. चला तर आपण मॅच सुरू करत आहोत. आमची रजा घेत आहेत संदीप सर. फार 2 दिवस मेहनत घेतली सरांनी या स्पर्धेमध्ये. भरपूर दुरून या स्पर्धेला जॉईन झाले होते. कॉमन प्रीमियर लीग देखील थोड्या दिवसात सुरू होईल. KPL त्याच्यासाठी देखील ते समालोचक म्हणून ते काम करत आहेत. मात्र या स्पर्धेला त्यांनी 2 दिवस दिले आम्हाला. नक्कीच KPL म्हटलं की 50 लाखाचं बजेट आणि त्या परिसरातील सर्वात मोठा IPL प्रमाणे होणारा KPL तुम्हाला पाहायला मिळतोय. जयदीप इथे मात्र पहिला चेंडूला केला स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव. एक धावाने संघाचं श्री गणेश होतंय. खातं खोलतोय फलंदाज विनय याचं. विनय पाटील मुख्य खेळाडू आहे पिसे संघाचा. चांगली फलंदाजी केली होती पहिल्या इनिंगमध्ये. यश याने 17 धावांचं योगदान दिलं होतं. श्यामनी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाज तयार. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर उसळी घेत नाहीये चेंडू. चेंडू जातोय निर्धाव आणि डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 1. स्ट्राईकवरती बॅट्समन पियुष. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे इथे पियुषाला. गोलंदाज तयार. जयदीप सामना करेल पियुष. इथे मात्र सुंदर फटका V शेप मध्ये खेळलेला आहे. एकदा पूर्ण झालेले. चांगला ड्रॉईचा फटका आणि सहजगत्या दुसरी धाव पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते ती 3. आपण जर जे आव्हान पाहिलं तर ते 40 धावांचं आव्हान इथे नाना स्पोर्ट टेमघर या संघाने ठेवले. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी गाठावी लागणार आहे विहाना पिसे संघाला. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज जयदीप. सामना करेल तो विनय. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. पियुष बीट होतोय. चांगली गोलंदाजी जयदीप याच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. बीट होतोय पियुष. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या अजूनही मात्र थांबलेले 3 वरती. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. जयदीप सामना करेल पियुष. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकताना पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. जयदीप मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होतोय पियुष. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या थांबलेली 3 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती पियुष याच्या जयदीप याच्या माध्यमातून. पियुषला अक्षरशः बांधून ठेवलेलं आहे. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. जयदीप सामना करेल पियुष. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चांगला फटका म्हणावा लागेल. चेंडू जातो गॅपमध्ये. थोडंसं थ्रंबल तिथे. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडासा वाईट थ्रो आला होता. 3 धावा सहजगत्या पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 6. थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. मात्र कुठल्याही प्रकारचा गडी इथं बाद करण्यामध्ये यश आलेला नाहीये. तो टेमघर संघाला एक जमेची बाजी म्हणू शकतो आपण. ती पिसे या संघाची अजूनही त्यांचे 10चे 10 गडी हे शेष. पहिले षटक जयदीप याने खूप चांगल्यारीत्या हाताळलं.
फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. 40 धावांचं आव्हान आहे. आपण पाहत आहात JB ट्रॉफी 2025 प्रकाश झोतातील हे क्रिकेटचे सामने आणि आजचा हा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक आपण पाहतोय 11वा. आजच्या दिवसातील 11वा सामना. नवीन गोलंदाजीसाठी तयार किसन मात्रे. एक जलद गतीचा गोलंदाज. सामना करेल तो पुन्हा एकदा बॅटर पियुष. पियुष हा वैयक्तिक 5 धावांवरती खेळत आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. पाहूया कशा प्रकारे मॅच मध्ये इन होतोय विहाना पिसे. हो, इथे मात्र सुंदर चेंडू किसन याच्या माध्यमातून. बघा हा खेळाडू जुना आहे, मात्र गोलंदाजीमध्ये जी धार आहे ना त्याची ती अजूनही तशीच आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी या खेळाडूकडे आहे. चांगला गोलंदाज आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते ती 7. व्हेरिएशन खूप आहे या गोलंदाजाकडे. आता गोलंदाजीसाठी तयार होतोय किसन. सामना करेल तो विनय पाटील. एक जबरदस्त फलंदाज आहे आणि कर्णधार आहे संघाचा, विहाना पिसे संघाचा. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता. बीड होतोय बॅट्समन. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल टेमघर संघाची. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी 38 धावा डिपेंड केल्या होत्या. चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे सुद्धा. गोलंदाज तयार किसन मात्रे. सामना करेल विनय. इथे मात्र शॉर्ट चेंडू बिडकावून दिलेला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे ते विहाना पिसे संघाला. या षटकाराने धावसंख्या उसळते 13 वरती. चांगला फटका इथे मात्र विनय याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. हलकासा शॉर्ट चेंडू आणि त्याचा भरपूर फायदा घेतला. चेंडूला बिडकावून दिला मिड विकेटच्या वरून. 6 धावांसाठी एक माहिती षटकार. दुसऱ्या चेंडूची पूर्तता करायची लगेच. यानंतर अजूनही आम्हाला एक सामना खेळवायचा आहे. आजचा दिवस हा खूपच बिझी शेड्यूल आपल्याला पाहायला मिळाला. विजेता संघाला कुठं जायचं नाहीये. गोलंदाजीसाठी तयार होते किसन. थोडासा चुकीचा चेंडू आणि त्याचा भरपूर फायदा विनय याच्या बॅटमधून षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 13. अजूनही जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता आहे. 1.3 चेंडूंचा खेळ बाकी पूर्ण. अजूनही या षटकातील 3 चेंडू शेष. 15 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावा. गोलंदाजीसाठी तयार किसन. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोदून काढलेला चेंडू जातो व्हीच्या शेपमध्ये. थोडंसं थ्रम्बल आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. यश आय थिंक होता तिथे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 15. अजून जर एखादा मोठा फटका इथून आला ना तर मॅच मध्ये इन होऊ शकतो तो पिसेचा संघ. चांगली फलंदाजी आहे. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यात यश आलेला नाहीये नाना स्पोर्ट टीम घर या संघाला. किसन मात्रे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. इथे मात्र ओव्हर थ्रो. एक धाव पूर्ण झालेले आणि चोरटी धाव पूर्ण केलेली 22च्या रूपामध्ये. पंचांचा 22चा इशारा येतो. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 16 वरती. कुठल्याही प्रकारची धाव नव्हती तिथे मात्र एक धाव खर्च केलेले. जिंकण्याकरता अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. मॅच इथे ऑन आहे. कोणताही संघ जिंकू शकतो. अजूनही 10च्या 10 गडी शेष आहेत विहाना पिसे या संघाची. एक जमेची बाजू. साहिल बेस्ट फिनिशर येणं बाकी आहे. इथे मात्र सुंदर चेंडू होता
अतिशय सुंदर चेंडू, पंचांकडे दाद मागितली होती इथे मात्र, आणि एक सहज सोपा रनआउट दिलेला पंचांचा 22चा इशारा येतोय. एक धावा आणि पियुष याची खेळी संपुष्टात येते. अशा प्रकारे या संघाला लागणारा पहिला हादरा. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. अजूनही जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे 50-50 दोन्ही संघ. चला नवीन बॅटर पाठवायचा, यानंतर आम्हाला अजूनही सामने खेळवायचे, कॉपरेट करायचं आहे. विहाना पिसे संघ, यानंतर अजूनही 2 मॅचेस आम्हाला खेळायचे आहेत आणि आजचा दिवसाचा जो शेड्यूल आहे ना तो आमचा खूपच पॅक. यानंतर प्रांशी 11 ठाकराचा पाडा विपक्ष जगदीश 11 चाविंद्रा. जगदीश 11 चाविंद्रा संघाने नाणेफेक जिंकलेली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. दोन्ही मातब्बर संघ एक पुन्हा एक बिग मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भिवंडी इमर्जिंग ची मॅच. यानंतर पियुष याची खेळी संपुष्टात. चला कॉपरेट करायचं आहे. नवीन बॅटर येतोय साहिल. साहिल ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. 22 धावांची गरज असताना 3 षटकार आणि 1 चौकार ठोकला होता शेवटच्या ओव्हरमध्ये. तोच फिनिशर येतोय साहिल. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघा आणि तिसरं तेजस. तेजा अवया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडूला भिडकावून दिलेला आहे. लॉंग लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. आणि जोपर्यंत विनय हा क्रीजवरती येणं खतऱ्याची घंटा आहे नानास्पोर्ट टेमघर या संघासाठी. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून नवीन चेंडूची पूर्तता करायची आणि या षटकाराने मात्र धावसंख्या उसळते. धावसंख्या होते ती 23. चांगला फटका. एक रात्रीच्या मौसममध्ये, थंडीच्या मौसममध्ये मॅच गरम करताना इथे विहाना पिसे संघाचा कर्णधार विनय. चांगली मॅच प्रेक्षकांसाठी. जिंकण्याकरता अजूनही ज्या धावा पाहिजेत ते 11 चेंडू आणि 17 धावा. सुंदर फटका. जरासा लेग साईडच्या दिशेने चेंडू आला. एक्सप्रेस चेंडू होता आणि मात्र त्याला योग्य दिशेने लॉंग लेगच्या वरून भिडकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होते 23. गोलंदाज तयार तेजा. सामना करेल विनय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चूक मागात पडू शकते ही. या 4 धावा आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27. बघा तुमच्याकडे थोड्या धावा डिपेंड करण्यासाठी होत्या आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे 4 धावा दिलेल्या आहेत. हा चौकार पाहूया महागात पडतोय का. आता इथे मात्र थोडीशी बॉडी लँग्वेज पडताना टेमघर या संघाची चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. विनय याच्या माध्यमातून गोलंदाज तयार तेजा. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा भिडकावून दिलेला स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. नवीन चेंडूची पूर्तता करायची. धावसंख्या झालेली 33. जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 7 धावांचं सहज सोपं इक्वेशन. इथे मात्र कॅप्टन नॉक खेळताना कर्णधार विनय. 25 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. एक जबरदस्त कॅप्टन नॉक इथं पेश करताना कर्णधार विनय पाटील. तेजा मात्र पूर्णपणे अपयशी ठरताना इथे 2 षटकार 1 चौकार या मॅचमध्ये, या गोलंदाजीमध्ये त्याच्याकडून. तेजा पुन्हा एकदा चांगला चेंडू होता ब्लॉकहोलमध्ये टाकलेला आणि इथे बोल्ड. थोडीशी इंजरी झालेली विनयला. पायचे बघा इक्वेशन सोपं आहे मात्र अजूनही तुम्हाला या टुर्नामेंटमध्ये खेळायचं आहे. पाहाया बघा थोड़स अपने पैर पे जैसे कुराड़ी तो नहीं कहना चाहेंगे इसे. चुकी होत असते. चुकून लागला असेल. नवीन बॅटर यायचंय. चला लगेच
मेडिकल किट अगर जर असेल तर द्यायचं आहे, मेडिसिन किट वगैरे असेल तर. नवीन बॅटर येतोय तो मैदानामध्ये, भावेश शेलार. बस सोपं इक्वेशन आहे. इकडनं 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मात्र मॅच ही कधी ऑन होऊ शकतो. श्याम चौधरी विसरून चालणार नाही आहे. एक जबरदस्त गोलंदाज सुद्धा आहे. जितका तगडा तो फलंदाज आहे तितका तगडा तो गोलंदाज सुद्धा आहे. गोलंदाजी करताना आपण त्याला कित्येक वेळा पाहिलेलं आहे. 8 चेंडू 7 धावा. इथून जर हे 2 चेंडू चांगले आले ना तर संदेश पाटील नाईटचा मौसम आहे आणि सोपं नसतं नाईटमध्ये चेजिंग. गोलंदाज तेजा पुन्हा एकदा टॅप आणि इथे मात्र पुन्हा एकदा यष्टीरक्षकाची साथ मिळत नाहीये. आता मात्र डाऊन बॉडी लँग्वेज पाहायला मिळते नानास्पोर्ट टेमघर या संघाची. यष्टीरक्षकाकडनं होते चूक. चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या होते 37. तीन धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. चेंडूला खेळलेला आहे तो आणि मॅच फिनिश झालेली. अभिनंदन आई गावदेवी विहाना पिसेचा संघ आणि हार्ड लक नाना स्पोर्ट टेमघर. अभिनंदन माजी सरपंच विजयजी पाटील. आपला संघ या स्पर्धेमध्ये पुढे आगेकूच करताना ग्रामीण पूलमधून. नक्कीच असं वाटलं होतं मयूर की या मॅचमध्ये टेमघर संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. मात्र तिसऱ्या षटकामध्ये तेजसच्या षटकामध्ये या धावांची लुटमार केली होती. विनय पाटीलने 2 मोठे फटके खेळले. त्यानंतर चांगला फिनिश केला या मॅचला. अगदी बरोबर संदेश पाटील. क्षेत्ररक्षणाची कुठे साथ मिळाली नाहीये आणि त्याचंच रूपांतर मॅच विन झालेली इथे पिसेचा संघ. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने उत्कृष्ट नॉक पेश केली. आपल्या संघासाठी 25 धावा काढल्या. कॅप्टन नॉक खेळली. विनय इज द मॅन ऑफ द मॅच. विनय आपण